हाय फ्रेंड्स, आपल्या सखी किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत डाळपट्टी कशी बनवायची. ते अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने बघू शकताय फ्रेंड. तर फ्रेंड्स, इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ही तुरीची डाळ आपल्याला 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढायची आहे. तर फ्रेंड, बघू शकताय मी ही तुरीची डाळ एकदम स्वच्छ धुतलेली आहे. त्यामध्ये आपण एक मोठा टमॅटो चिरून टाकणार आहोत. टमॅटो आपल्याला डाळ शिजवतानाच टाकायचा आहे, म्हणजे टमॅटो छान असा गाळ होईल आणि एक डाळीला त्याचा कलर छान येईल. त्यानंतर आपल्याला आमसूलचे 4 ते 5 तुकडे यात ॲड करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला 4 ग्लास पाणी आपण यात टाकूया. 4 ग्लास पाणी टाकत आहे मी, म्हणजे डाळ आपली मस्त छान मऊसर अशी शिजली जाईल. त्याचनंतर 2 ते 3 थेंब आपण तेल टाकूया, म्हणजेच आपली डाळ उतूनही जाणार. त्यानंतर पाव चमचाभर हळद टाकत आहे मी यात. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपण टाकणार आहोत. आता आपण कुकरचं झाकण लावून आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचेभर जिरे आणि 2 चमचेभर बडीशेप आपण आबडधोबड बारीक करून घेणार आहोत, आबडधोबड वाटणार आहोत. हे मिश्रण आपल्याला बट्टीसाठी पाहिजे नाही. बघू शकता फ्रेंड्स, अगदी आबडधोबडच मी याला बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे आपण पीठ मळून घेणार आहे बट्टीसाठी. तर मी यामध्ये मीठ ॲड करते आहे. थोडं पाणी आपण टाकूया. तर परातीत मी पाणी टाकत आहे, थोडंसं मीठ विरघळण्याकरिता फ्रेंड्स. तर याच सोबत मी पाव चमचाभर हळद टाकत आहे. तर त्याचबरोबर आपण जे बारीक मिश्रण केलेलं बडीशेप आणि जिरेचं हे मिश्रण आपण यात टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण 1 चमचाभर ओवा टाकणार आहोत. ओव्याला आपण पहिले हातावर थोडं चोळून घेणार आहोत, त्यानंतर यात टाकायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर एक छानसा येईल. बघू शकता फ्रेंड्स, अशा पद्धतीने त्या हातावर थोडंसं चोळून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे यामध्ये. अगदी 2 चमचेभर मी यात टाकत आहे. त्याचबरोबर आपल्याला तीळ टाकायचे आहे 2 चमचाभर. 1 वाटी बारीक रवा आणि आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल तेवढ्या पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकते. आता मी 5 जणांसाठी करते आहे ह्या बट्ट्या, तर मग मी तितकं घेतलेलं आहे. त्याला अगदी अलगद मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्त हाड हाताने मळायचं नाही आहे फ्रेंड्स. हळूहळूपणे असं मळत जायचं आहे आपल्याला, पाणी थोडं थोडं ॲड करत. तर बघू शकताय फ्रेंड्स, पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. आता हे थोडंसं रफच आहे, तर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून पुन्हा याला एकदा थोडंसं मळून घेणार आहोत, म्हणजे आपलं पीठ थोडंसं मऊ होईल. तर अशा पद्धतीने पीठ छान मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनटं यावर झाकण ठेवून आपण याला मुरत ठेवणार आहोत. म्हणजे 15 ते 20 मिनटं आपण याला झाकून ठेवू, तोपर्यंत डाळीला फोडणी देऊया आपण. तर आपली डाळ इथे छान शिजून झाली आहे फ्रेंड. बघू शकते तुम्ही, अगदी मऊसर ही डाळ शिजून झालेली आहे. याला मी 5 ते 6 शिट्ट्या दिल्या होत्या. त्यामध्ये इथे 4 ते 5 लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा आहे. याला आपण बारीक करून घेणार आहोत. ही फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला जिन्नस. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आपण यामध्ये तेल ॲड करूया. मी 3 मोठे चमचेभर तेल टाकत आहे. तर तेल गरम करून घेऊ आपण. तर तेल गरम झाल्यानंतर आपण 1 चमचाभर मोहरी टाकणार आहोत यामध्ये. त्याचबरोबर 1 चमचाभर जिरं ॲड करत आहे. आपल्याला मेथीची दाणे यात ॲड करायचे पाव चमचाभर, त्यांनी एक वेगळं स्वाद येईल. त्यानंतर कांदा मी उभा चिरलेला आहे, तो 1 कांदा कापून टाकूया. त्यानंतर आपण बारीक केलेलं मिश्रण व कढीपत्त्याचे पाने ॲड करू. त्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. छान परतून घेऊ पुन्हा एकदा.
त्यानंतर हिंग टाकूया आपण पाव चमचाभर आणि 4 ते 5 ह्या लाल मिरच्या आहेत सुक्या त्या टाकणार आहोत. छान याला परतून झाल्यानंतर आपल्याला तर याला छान आपण लालसर होऊन द्यायचं आहे. बघू शकताय. आता यामध्ये 1 चमचाभर मी सांबर मसाला टाकत आहे, पाव चमचा हळद, त्याचबरोबर लाल तिखट 1 चमचाभर. त्याला छान परतून घेतलं आहे. आता 1 चमचाभर मी यामध्ये गूळ ॲड करत आहे, त्याचबरोबर 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर, ती ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. आता डाळ आपण ह्यात टाकणार आहोत. आता डाळीला छान आपण मिक्स करून घेऊया, एकत्र ह्याला परतून घेऊ आणि त्यानंतर याला छान उकळी येऊ देऊ फ्रेंड्स. यामध्ये थोडं पाणी ॲड करू. खूप पातळ घट्ट आहे तर मीडियम करायचे आपल्याला, जास्त पातळ नाही. थोडंसं मी कुकरचंच पाणी यात ॲड करत आहे. त्याला छान उकळी येऊ देऊ. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आपण शिजवताना टाकलं तर त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, याला छान उकळी आलेली आहे. छान घट्टसर अशी डाळ झालेली आहे आपली. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत आणि त्यानंतर त्याला छान असं खालीवर करून घेणार डाळीला, कारण की कोथिंबीरचा कलर आपला काळा पडणार नाही तर हिरवाच राहील छान. आता मी इथे एक इडलीचं भांडं तापत ठेवलं आहे. आपल्याला याच्यामध्येच आपल्याला जे बट्टे आहेत त्याला वाफून घ्यायचं आहे. तर ह्याच्यात मी थोडं पाणी टाकलं आहे. यामध्ये आपण थोडंसं लिंबूच्या, अगर तुमच्याकडे साली असेल तर त्या टाका तुम्ही, म्हणजे आपलं इडलीचं भांडं हे काळं होणार नाही. आता आपलं पीठ छान मुरून झालेलं आहे. आता ह्याच्या छान अशा बट्ट्या करायला घेऊया. तर पीठ छान मळून झालं आहे फ्रेंड्स आपलं, बघू शकता फार मऊ छान झालं आहे. तर आता आपण याला छान, इथे मी पोलपाट घेतला आहे, त्याला मी छान तेल लावून घेत आहे. त्याचबरोबर आपल्याला लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं आहे. आणि माझ्या हातालाही थोडंसं तेल लावून घेत आहे. त्यानंतर आपण एक हुंडा घेणार आहे बाटी बनवण्यासाठी. तर मी एक अशा पद्धतीने छोटा हुंडा घेतलेला आहे. आता याची आपण एक चपाती लाटून घेणार आहोत. छान चपाती अगदी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला, पीठ अजिबात नाही लावायचं आहे. आपण तेल लावलं असल्यामुळे ते खूप छान अशी पातळच लागली पाहिजे. मध्ये थोडीशी तुटली तरी चालेल, कारण की आपण जे जिन्नस टाकले यामध्ये बडीशोप, ओवा वगैरे, त्याने थोडं होल पण यायची शक्यता असतेच. पण तरी पण काय हरकत नाही फ्रेंड्स, तरी ती लाटायची छान. बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी चिटकली पण जाते ती. आता छान अशी ती बारीक लाटून झाली, बघू शकता तुम्ही. तर आपण हिला तेल लावून घेणार. तर छान असं तेलाचा हात लावून घेऊ. त्यानंतर हिची घड्या करून घेऊ आपण. तर ही साईडला पण आपण छान तेल लावून घेऊ. प्रत्येक साईड आपण मळपल्यानंतर त्यावर तेल लावणार आहे, म्हणजेच आपल्या बट्टीच्या ज्या पुड्या आहेत त्या छानशा येतात शिजल्यानंतर. तर अशा पद्धतीने आपण याची घड्या करून घेणार आहोत. आणि असं मी याला दाबून घेणार आहे. अगदी अलगद, अगदी हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आहे. तर बघू शकताय फ्रेंड्स, अगदी हलक्या हातात मी याला असं पॅक करून घेतलं आहे. तर अशाच पद्धतीने आपलं पुढच्या सर्व बट्ट्या बनवून घ्यायच्या आहे. तर बघू शकता आपले सर्व बट्टी बनवून झालेले आहे. आता ह्याला आपण वाफून घेणार आहोत. तर आपलं इडलीचं भांडं छान गरम पण झालं आहे. आता ह्या इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे छान साच्याला, म्हणजे ते चिटकणार नाही शिजल्यानंतर. तर यावर आपण एक एक असं ठेवून घेणार आहोत आणि याला वाफून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने याला वाफून घ्यायचं आहे फ्रेंड्स. यावर आपण मी झाकण ठेवून देत आहे. आता याला आपण 20 मिनटं तरी याला वाफ देऊन घेणार आहोत.
तर फ्रेंड्स 20 मिनटानंतर आपले बाटे छान अशा शिजल्या गेलेल्या आहे. बघू शकते तुम्ही, त्याचा कलर बघूनच तुम्हाला कळत असेल की ते शिजलेलं आहे. तर याला आपण काढून घेणार आहोत अगदी अलगद, कारण की खूप गरम आहे त्या. अशा पद्धतीने आणि यानं सर्व काढून घेऊ आपण. आणि याला फार गरम आहे, त्याला थोडंसं थंड करून घेऊ. आत्ताच याला कापायचे नाही तर ह्या व्यवस्थितपणे त्याची काप होत नाही. तर याला थोडंसं थंड करून घेणार आहोत आपण. तर फ्रेंड्स आता बऱ्यापैकी आपली बाटी थंडी झालेली आहे. तर आता याला कापून घेणार आहे. थांबा. तर आता आपण हिला कापून घेणार आहोत. बऱ्यापैकी थंड झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. एक वडीची आपण दोन बाटे पण रेडी करू शकताय किंवा 4 पण. तर बघू शकता तुम्ही छान असे लेयर्स आलेले आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व काप करून घेणार आहोत. कुठले मी मोठे करून घेणार आहे 2च, तर की एका वडीचे 4 असे करणार आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, सर्व मी याची काप करून घेतले आहे. छान अशा बट्ट्या बनवून घेतल्या आहे. बघू शकता किती सुंदर लेयर आलेले आहे हे बघा. तर आता आपण याला तळायला घेऊ. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. तेलाला छान गरम करून घेणार आहोत आपण. त्यानंतर ही बाटी तेलात टाकू. तर तेल गरम झालं आहे. तर छान ह्याला एक एक करून तेलात टाकायचं आहे. अगदी खूप नाही टाकायचे, जास्त गर्दी नाही करायची. थोड्याच आपण ह्याला तळून घेणार आहोत तेलामध्ये, म्हणजे सर्व साईडने त्या व्यवस्थितपणे तळल्या जाईल. त्याला छान असं मध्ये परतत राहायचं आहे, म्हणजे पूर्णपणे त्या तळल्या जाईल. त्या छान आता लालसर कलर आलेला आहे. याला बघू शकता छान असे तळले गेले आहे. त्याला आपण काढून घेणार आहोत. बघू शकता छान तळल्या आहेत त्या. काढून घेऊ शकतोय फ्रेंड्स. हरवळ काढायचं आहे आपल्याला थोडंच, कारण की तेल खूप गरम असल्यामुळे थोडं सावधगिरीनेच आपल्याला काढायचं आहे. तर दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. तर बघू शकता फ्रेंड्स, डाळ बाटी रेडी आहे. अगदी चविष्ट आणि इतकी सुंदर अशी डाळ बाटी. थोडा वेळ जातो, परंतु पदार्थ इतका टेस्टी आहे फ्रेंड्स. अगदी गावाकडील डाळबट्ट्यासारखे लग्नातील, तसेच आपल्याला खाल्ल्यानंतर जी टेस्ट वाटते फ्रेंड्स. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की मला कळवा. बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर फ्रेंड्स, भेटूया पुढच्या रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय.